आज आपण जन्माष्टमीचं आणि स्वातंत्र्य दिनाचं मेडिटेशन करणार आहोत टू बिकम फ्री फ्रॉम बॉन्डेज. आणि ऑलरेडी आपण डिस्कोर्समध्ये हे बघितलेलं आहे की आपण चूज करू शकतो टू रिमेन फ्री चिंतनामधनं, सख्याच्या सहवासातून. सो तेच मेडिटेशन आपण आज करणार आहोत. क्लोज युअर आईज. सगळ्यांनी डोळे बंद करा. आरामात बसा. पाठ टेकलेली ठेवा. पाच ते सहा आरामदायक श्वास घ्या. श्वास घेताना बंद डोळ्यांनी खाली बघा. तुमच्या हृदयाकडे बघा. नाव रिलॅक्स युअर बॉडी कम्प्लिटली. तुमचे पाय रिलॅक्स करा. सगळे मसल्स रिलॅक्स करा तिथले पायाचे. रिलॅक्स युअर बॅक. पाठ रिलॅक्स होऊ देत तुमची. मान रिलॅक्स होऊ देत. चेहरा रिलॅक्स होऊ देत तुमचा. रिलॅक्स युअर फोरहेड. तुमचं नाक रिलॅक्स होऊ देत. रिलॅक्स युअर चीक्स. आता डोळे रिलॅक्स करण्यासाठी मी एक टेक्निक सांगते आहे. ते आधी ऐका आणि मग फॉलो करा. क्षणभरासाठी डोळे उघडा. त्यानंतर फक्त वरची पापणी बंद करून डोळे बंद करा. आणि एक भावना मनामध्ये आणा की उजव्या डोळ्याने मी उजव्या कानाकडे बघते आहे आणि डाव्या डोळ्याने मी डाव्या कानाकडे बघते आहे. आणि तुमचे डोळे रिलॅक्स होतील आपोआप. ह्याकडे लक्ष द्या. ते होतातच. सो ओपन युअर आईज स्लोली. नाउ क्लोज युअर आईज ओनली बाय क्लोजिंग युअर आयलिड्स, अपर आयलिड्स. फक्त वरची पापणी हलवून डोळे बंद करा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे डोळे रिलॅक्स होऊ देत. फील युअर आईज रिलॅक्सिंग कम्प्लिटली. व्हेरी गुड. हळूहळू तुमचं मन रिलॅक्स होऊ देत. म्हणजे सगळ्यात आधी तुमच्या आजूबाजूला जे वातावरण आहे, काही आवाज असतील, लाईट असेल, कोणी बोलत असेल, कोणी वावरत असेल, त्या सगळ्याचा स्वीकार करा. ओके म्हणा. डोंट लेट दॅट बॉदर यू ॲट ऑल. बिकम फ्री फ्रॉम दॅट.
बिकम फ्री फ्रॉम ऑल द कंडिशन्स विच आर एक्झिस्टिंग अराउंड यू. आता मनामध्ये जे सुखद विचार आहेत आणि जे डिस्टर्बिंग विचार आहेत, त्या दोघांचाही स्वीकार करा. म्हणजे दोघांनाही ओके म्हणा, विथ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द युनिवर्स. म्हणजे सुखद ज्या तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत, त्यासोबत ज्या घटना आहेत, त्यासाठी बी ग्रेटफुल टू द युनिवर्स. हे जाणा की ब्रह्मांडाच्या कृपेशिवाय अशा घटना माझ्या आयुष्यात घडू शकत नाहीत, याची जाणीव मला आहे. And see, you will become free. तुमचं घर, तुमचा टीव्ही, तुमचे दागिने, या बॉन्डेज मध्ये तुम्ही फ्री व्हाल ओनली विथ दिस थॉट, की त्याच्या कृपेमुळे मला हे प्राप्त झालेलं आहे. आता जे डिस्टर्बिंग थॉट्स आहेत, त्यासाठी सुद्धा ब्रह्मांडाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कारण जसं आपण राम आणि श्याम आणि अस्वल या स्टोरीमध्ये बघितलं, तसं ज्या दुःखद घटना आहेत, त्यामध्ये सुद्धा चिंतनाच्या मार्गावरती जाणं हे घडू शकतं. यासाठी ऍडव्हर्सिटीज आहेत. हा तुमचा विश्वास दृढ करा आणि ही बुद्धी ब्रह्मांडाच्या कृपेने मला प्राप्त झाली आहे चिंतनाकडे जाण्याची, याबद्दल जागृत व्हा. पैशाचं टेन्शन असेल, ओके. मुलाचं टेन्शन असेल, ओके. कुठल्याही मटेरियलिस्टिक गोष्टीचं टेन्शन असू देत, या मोड मध्ये जा, या झोन मध्ये जा, या थॉट प्रोसेस मध्ये जा, की माझ्यासाठी याच्यामध्ये काहीतरी आहे जे माझ्या हिताचं आहे, म्हणून हे माझ्यासोबत घडतंय. हे ब्रह्मांड मला सांगू इच्छित आहे की ह्या गोष्टी या नश्वरच आहेत, त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस. चिंतनाकडे जा, म्हणजे फ्रीडमकडे जाशील. थोडक्यात, लग्नाचा हट्ट सोडा, पण प्रेम जपा. हा विचार येऊ देत मनात तुमच्या दुःखद घटनांबद्दल. व्हेरी गुड. 5 to 6 रिलॅक्स ब्रेथ्स. कल्पना करा, ऍक्च्युली कल्पना नाही, जागृत व्हा तुमच्या श्वासाच्या मुवमेंट बद्दल, की तुमच्या नाकामध्ये श्वास प्रवेश करतो आहे
तो वर जातो, मग गळ्यावरनं जातो खाली आणि लंग्स मध्ये जातोय आणि उच्छ्वास सोडताना उलट दिशेने येतोय. मध्ये दमल्यासारखं वाटलं तर 3-4 आरामदायक श्वास घ्या. ब्रेथ होल्डिंग, डीप ब्रिदिंग अवॉइड करा. आता हळूहळू याबद्दल जागृत व्हा की हा जो श्वास तुम्ही घेताय, प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरामध्ये प्राण प्रवेश करतो आहे आणि प्रत्येक उच्छ्वासासोबत प्राण तुमच्या शरीराचा त्याग करतोय. व्हेरी गुड. आता जागृत व्हा की हा जो श्वास तुम्ही घेताय, तो श्वास नाहीये, ती व्हायब्रेशन्स आहेत जी ब्रह्मांडातनं तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतायत. लहरी आहेत, तेजस्वी लहरी ज्या तुमच्या शरीरात प्रवेश करतायत. आणि त्यांच्यासोबत प्राणही आपल्या शरीरात येतोय. हळूहळू तुमचं मन केंद्रित करा तुमच्या टाळूवरती आणि याबद्दल जागृत व्हा की हा प्राण, या तेजस्वी लहरी माझ्या शरीरात प्रवेश करतायत, माझ्या क्राऊन मधनं, माझ्या टाळू मधून. हळूहळू या तेजस्वी लहरी माझ्या ब्रेन मध्ये, कपाळाच्या मागे प्रवाहित होत आहेत. माझ्या मानेच्या कण्यात प्रवाहित होत आहेत. तुमचे श्वास आरामदायक ठेवा. बंद डोळ्यांनी हृदयाकडे बघत राहा आणि एनर्जीच्या ह्या प्रवाहाबद्दल जागृत राहा. हळूहळू याबद्दल जागृत व्हा की एनर्जीचा प्रवाह होतो आहे तुमच्या हृदयाच्या सेंटरमध्ये, इन द सेंटर ऑफ युअर हार्ट.
हळूहळू एनर्जीचा प्रवाह होतो आहे तुमच्या पाठीच्या मधल्या कणाच्या भागामध्ये. सो फील द एनर्जी फ्लोइंग इन द मिडल पार्ट ऑफ युअर स्पाइन. पाठीच्या मधल्या भागाच्या कण्यामध्ये एनर्जी प्रवाहित होते, त्याकडे लक्ष द्या. फील द एनर्जी फ्लोइंग इन द लोअर पार्ट ऑफ युअर स्पाइन. पाठीच्या खालच्या भागातल्या स्पाइन मध्ये एनर्जी प्रवाहित होते, त्याकडे लक्ष द्या. श्वास आरामदायक ठेवा. बंद डोळ्यांनी खाली बघत राहा टुवर्ड्स युअर हार्ट. आणि एनर्जीचा प्रवाह जो तुमच्या क्राऊन मधनं होतोय आणि तुमच्या संपूर्ण स्पाइन मध्ये होतोय, त्याच्याबद्दल जागृतता कायम ठेवा. Feel the energy flowing in your sex organs, in the soles of your feet. पायाच्या तळव्यांमध्ये एनर्जी प्रवाहित होते, त्याकडे लक्ष द्या. आणि हातांच्या तळव्यांमध्ये एनर्जी प्रवाहित होते, त्याकडे लक्ष द्या. हळूहळू याबद्दल जागृत व्हा की ही एनर्जी जी तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होतीये संपूर्ण, ती तुमच्या सभोवतालच्या स्पेसशी एकरूप होतीये. तिथल्या एनर्जी सोबत ती एकरूप होते आहे. देह तुमचा अस्तित्वात नाही, फक्त एनर्जी आहे. व्हेरी गुड. हळूहळू श्वासाकडे लक्ष द्या पुन्हा एकदा. मन केंद्रित करा दोन भुवयांच्या मध्ये. मनात जागृततेने म्हणा की कुठल्याही प्रसंगामध्ये मी चिंतनाकडे जाण्याचा प्रयत्न करीन, बंधनाकडे जाण्याचा जो माझा इन्क्लिनेशन आहे त्याच्यावरती कुठेतरी
काम करायला मी सुरुवात करीन निष्ठेने. आणि ही शक्ती मला ब्रह्मांडामुळे प्राप्त झालेली आहे, कृष्णामुळे प्राप्त झालेली आहे. अशा स्वतंत्र करणाऱ्या, स्वातंत्र्य देणाऱ्या कृष्णाला मी शरण आले आहे. व्हेरी गुड. हळूहळू तुमचे हात छातीपाशी नमस्कार स्थितीमध्ये आणा. मधल्या बोटांच्या टोकांकडे बघत हळूहळू शांतपणे डोळे उघडा. धन्यवाद.